जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेश, शारदा आणि जगदीश स्वरूप सर्व श्रोत्यांना मीरा इनामदारचा नमस्कार. समर्थ करुणाष्टके आदरणीय संध्याताई कोल्हटकर यांनी लिहिलेल्या, गीतांजली प्रकाशनने प्रकाशित केलेल्या आणि सौ अनघा शहा यांनी तांत्रिक बाजू सांभाळलेल्या समर्थ रामदासांच्या करुणाष्टकावरील अभिवाचनाचा आज 33वा भाग. उत्तम गुण मज दे रे राम या करुणाष्टकावरील विवेचन आज आपण ऐकणार आहोत. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम, प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक ते दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, मज न कळे ते दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, संगीत गायन दे रे राम, आलाप गोडी दे रे राम, धाता माता दे रे राम, अनेक धाटी दे रे राम, रसाळ मुद्रा दे रे राम, जाड कथा मज दे रे राम, दस्तक टाळी दे रे राम, नृत्य कला मज दे रे राम, प्रबंध सरळी दे रे राम, शब्द मनोहर दे रे राम, सावधपण मज दे रे राम, बहुत पाठांतर दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, दास म्हणे रे सद्गुण धाम, उत्तम गुण मज दे रे राम, पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम, अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम, तद्रुपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम, सज्जन संगती दे रे राम, अलिप्तपण मज दे रे राम, ब्रह्मानुभव दे रे राम, अनन्य सेवा दे रे राम, मजविण मज तू दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. कोमळ वाचा दे रे राम. भगवत भक्तीच्या अधिष्ठानावर आणि विवेक विचार या समन्वयावर श्री समर्थांची करुणाष्टकं असल्यामुळे त्यात उपयोजन म्हणजे ते विचार उपयोगात कसे आणायचे हे सांगताना श्री समर्थ आपल्याला उत्तमपणे कार्यरत राहून
परमार्थ कसा करायचा ते समजण्यासाठी प्रपंच आणि परमार्थ सामंजस्याच्या मार्गावरून हळूहळू आणि सहजपणे फिरवून आणतात. प्रथम काय आचरणात आणणं गरजेचं आहे, मग विचार कसा करायचा हे सांगून विवेकपूर्ण विचाराने अनित्य गोष्टी कशा सोडून द्यायच्या हेही सांगतात. चिंतन करून त्या सगुण रामाकडून निर्गुण रामाकडे मनःपूर्वक वाटचाल करायची असा निर्धारही करायला सांगतात. आपली साधना परिपूर्ण होण्यासाठी म्हणजे व्यष्टीसाठी त्या भगवंतांनी जी विविध रूपे घेतलेली आहेत त्या समष्टीची सेवा करण्यासाठी आणि नंतर त्या परमेश्वराशी एकरूप होण्याच्या महत्त्वाच्या क्षणासाठी श्री समर्थांनी त्यांच्या समर्थांकडे म्हणजे श्रीरामाकडे मागणं मागितलेलं आहे. मागणं मागण्यात सुद्धा निस्पृहता आहे. स्वतःसाठी काहीही न मागता लोकोद्धार करण्याच्या दृष्टिकोनातून हे मागणं आहे. श्रीरामाने जे धर्मसंस्थापनेचं कार्य करण्यासाठी त्यांना पाठवलेलं आहे त्यासाठी हे मागणं आहे. म्हणून त्या मागण्याला विशालता प्राप्त झाली आहे. उभा कल्पवृक्षातळी दुःख वाहे या वृत्तीचा उपयोग नाही. भगवंतासारखा दाता भेटला तर काय मागावं हे सुद्धा कळावं लागतं. त्या मागण्याचा उत्तम आदर्श म्हणून चौपदी हे करुणाष्टक आहे. हे मागणं म्हणजे परमेश्वराला मागितलेली पावन भिक्षा आहे. ज्यांनी लौकिक गोष्टींचा त्याग केला आहे, अपरिग्रह हे व्रत घेतलेलं आहे, त्यांना भिक्षा भूषणावह असते आणि आपल्याच सद्गुरूंकडे मागितलेली भिक्षा नेहमीच सर्वश्रेष्ठ असते. इथे श्री समर्थ चौपदीच्या पहिल्या कडव्यात सद्गुणांची मागणी करत आहेत, तर दुसऱ्या कडव्यात ज्ञानाची मागणी करतात आणि तिसऱ्या कडव्यात भक्तीची मागणी करतात. कर्म, भक्ती आणि ज्ञान यांचा त्रिवेणी संगम या करुणाष्टकात आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. ही मोरोपंतांची केकावली प्रसिद्ध आहे. यात सुद्धा असाच क्रम आहे. संगती, विसंगती, कुसंगती, संत संगती असा विचार करता जीवनात संगतीला महत्त्व आहे. कारण संगतीप्रमाणे वृत्ती बदलते, जीवनाची दिशा ठरते आणि जीवन सुखी किंवा दुःखी होतं. एक म्हणजे विसंगती ही आयुष्यात येऊ शकते, ती टाळता येतेच असं नाही. सहवासात येणाऱ्या व्यक्तीचे आचार विचार विरुद्ध स्वभावाचे असू शकतात, त्याला विसंगती म्हणतात. उदाहरणार्थ प्रल्हाद आणि हिरण्यकश्यपू. दुसरं म्हणजे कुसंगती घातकच असते, ती रसातळाला नेते. आणि तिसरं म्हणजे पण सत्संगती आपल्यात सुयोग्य दिशेने बदल करते. म्हणून श्री समर्थ सदा संगती सज्जनांची धरावी असं म्हणतात. संत संग देई सदा असं तुकाराम महाराज म्हणतात. सगळे संत सत्संगतीचं महत्त्व सांगतात, कारण त्यामुळे आपण सद्गुणांकडे वळतो. हे वळणे प्रपंच आणि परमार्थात अत्यंत महत्त्वाचं आहे. स्वराज्य संस्थापना, संघटन, लोकसंग्रह करताना माझं मन आणि मनगट आणि मेंदू यांनी दक्ष राहण्यासाठी मला सद्गुण पाहिजेत, असं श्री समर्थांचं मागणं आहे. लोकसंग्रह करताना वाणी कोमल हवी, दुसऱ्याला दुखवणारी नको. पण नुसतीच गोड बोलणारी अपेक्षित नाही, तर ती सत्यवचनी हवी, पण फटकळ नको. त्यात हजरजबाबीपणा हवा, प्रभावीपणा हवा. श्रोते हो, श्री समर्थ रामरायाकडे अनेक चांगल्या गोष्टी मागत आहेत आणि त्या आपण जाणून घेत आहोत चौपदी या करुणाष्टकामधून. या करुणाष्टकाचं उर्वरित विवेचन आपण पुढच्या भागात ऐकूया. आज आता इथेच थांबूया आणि पुढच्या भागात जरूर भेटूया. जय जय रघुवीर समर्थ.